प्रकाश आंबेडकरजी, एक आमदार आहे, आमदाराचा पिया आहे, त्याच्या पत्नीला योग्य वेळी उपचार मिळत नाहीत म्हणून त्यांचा मृत्यू होतोय। सर्वसामान्यांचं काय, नेमकं काय सुरू आहे रुग्णालयामध्ये, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये? नाही, निश्चितच ती घटना गंभीर आहे आणि खरं म्हणजे पहिल्यांदा प्राधान्यानं उपचार करणं अपेक्षित आहे। तो आमदारांचा पीए असेल किंवा सामान्य माणूस असेल। अगदी। परंतु दुर्दैवानं ती घटना जी घडली त्या घटनेबद्दल वस्तुस्थिती बघून त्याच्यावरती आवश्यक त्या कारवाई करणं अपेक्षित आहे। बरं, आमदार अमित गोरखे यांनी प्रतिक्रिया दिली ना, त्यावेळी त्यांनी असं म्हटलं, मंत्रालयातून फोन गेल्यावर सुद्धा योग्य वेळी उपचार झाले नाहीत, मग सर्वसामान्यांचं नेमकं काय होत असेल आणि जर ही परिस्थिती अशी असेल तर काय कारवाई तुम्ही आरोग्यमंत्री म्हणून करणार आहात? आमदार साहेबांनी जी काय मुख्यमंत्री कार्यालयातनं फोन झाल्यानंतर सुद्धा कारवाई झाली नाही असंही सांगितलं आणि त्यानंतर सुद्धा पेशंटला ज्या पद्धतीने ट्रीटमेंट देण्यामध्ये टाळाटाळ झाली, हा विषय अतिशय गंभीर आहे। त्यामुळे तिथले पुण्याचे डेप्युटी डायरेक्टर जे आहेत त्या पुण्याच्या डेप्युटी डायरेक्टरांच्या माध्यमातून अशा पद्धतीने मेडिकल निग्लिजन्सी करणं खाजगी रुग्णालयाने असेल अथवा शासकीय रुग्णालय असेल तर त्याच्याबद्दलची एक सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत, त्याप्रमाणे आपण त्याच्याबद्दलची चौकशी करू आणि त्या चौकशीप्रमाणे जी शासकीय एकूण सगळ्या दिरंगाईमध्ये होत असणाऱ्या कारवाईसाठी जी अपेक्षित कारवाई होऊन जाईल त्याच्यावर। बरं, तुम्ही या प्रकरणाची काही माहिती घेतलेली आहे वैयक्तिक पातळीवर? आरोग्यमंत्री म्हणून काय माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे? जी माहिती मिळाली ती आमदार महोदयांच्या पीएसनी त्यासाठी खूप धावपळ केली होती, परंतु दुर्दैवानं त्यांना त्या मंगेशकर हॉस्पिटलच्या सगळ्याच टीमने अपेक्षित सहकार्य केलं नाही आणि दुर्दैवानं त्याच्यानंतरची पुढची घटना घडली। या सगळ्या गोष्टी गंभीर आहेत। मला असं वाटतं की आपण याच्याबद्दल आता जी घटना घडली त्या घटनेबद्दल त्यांच्याकडून निश्चितपणानं त्या सगळ्याची चौकशी डेप्युटी डायरेक्टर पुणे यांच्या मार्फत आम्ही करू आणि दोषी आढळणाऱ्या लोकांवरती जी काय आवश्यक आहे ती कारवाई सुद्धा आम्ही करणार आहोत। बरं, नेमकी काय कारवाई केली जाते याकडे पुढारी न्यूजचं सुद्धा लक्ष असेल। धन्यवाद।